आपण पाहतोय पहिल्या टप्प्यातील मतदान संपलंय। नगर परिषद निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती आणि आता पहिल्या टप्प्यातील मतदान संपल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। नगर परिषद निवडणुकीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे। महत्त्वाची अपडेट, नगर परिषद निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान झालेलं आहे। मोठ्या संख्येने याचा अर्थ लोकांनी मतदान केल्याचा समोर येत आहे। तर आपण पाहतोय आज मोठ्या संख्येने मतदान केलेलं आहे लोकांनी। नगर परिषद मतदानाची वेळ संपलेली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेत। रणजित, पहिल्या टप्प्यातील मतदान अखेर संपलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नगर परिषद निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने भरभरून लोकांनी मत दिल्याचं देखील समोर येत आहे। मी सध्या कागल परिसरात आहे, जिथं खूप हाय प्रोफाईल लढती होत्या आणि हाय व्होल्टेज ड्रामा देखील आपल्याला दिवसभरात पाहिला। रोहिदास विद्या मंदिर हे जे केंद्र आहे, या केंद्रावर बरोबर 5:30 वाजता, म्हणजे बहुतांश केंद्र ही 5:30 वाजताच बंद झालेली आहेत। मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्त असणारा हे जे सेंटर आहे, या सेंटरचं दार बरोबर 5:30 वाजता बंद करण्यात आलेलं आहे आणि या सेंटरच्या बाहेर जर पाहिलं तर अनेक जणांचं खरं तर मतदान चुकलंय की काय अशी परिस्थिती आहे, कारण ते पळत या परिसरात येऊन थांबले होते। काही जण आत शेवटच्या क्षणी मतदान करायला गेलेले आहेत, तर काही जण या विद्या मंदिराच्या बाजूला घुटमळताना दिसत आहेत। अनेक जण हातात चिठ्ठी घेऊन या शेवटच्या मतदान या टप्प्यातल्या मतदानाला मतदान करण्यासाठी आल्याचं भासवत आहेत। पण एकूणच जिल्हा प्रशासनाने पोलीस दलाने या संपूर्ण मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आणि सुरळीत मतदान करून घेतलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्तपणे साधारणतः 13 ठिकाणी, म्हणजे 10 नगर परिषद आणि 3 नगर पंचायती या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झालं होतं। या संत रोहिदास विद्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की आज सकाळी खरं तर इथं तृतीयपंथीयांचं मतदान होतं, त्यांचा उमेदवार होता। इथं वादाला सुरुवात इथूनच झाली होती आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असतील, पोलीस दलातले प्रमुख असतील, या सर्वांची नजर या केंद्रावर होती आणि पोलीस दलाची नजर या केंद्रावर होती आणि मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केलेलं आहे। पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं पाहायला मिळालंय। धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।